नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आपली आजची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 39, ज्यात आपण शिकणार आहोत एक्सप्रेस ओपिनियन. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले ॲक्टिव्हिटीला सुरुवात करण्या अगोदर ओपिनियन म्हणजे नेमकं काय होते ते आपण जाणून घेऊया. तर बघा, ओपिनियन या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीविषयीचे तुमचे मत. ठीक आहे, व्हॉट यू थिंक अबाउट समबडी ऑर समथिंग, म्हणजे तुम्ही काय विचार करता एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल. तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ओपिनियन म्हणजे काय, एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीविषयीचे तुमचे मत. ठीक आहे, चला तर मग आपण ॲक्टिव्हिटीमध्ये पुढे काय दिलं आहे ते पाहूया. आउटकममध्ये काय दिलं आहे ते बघूया. रीड एक्सपर्ट्स डायलॉग, पोएम, कॉमेंटरीज ऑफ द स्पोर्ट अँड गेम, स्पीचेस, न्यूज, डिबेट ऑन TV, रेडिओ अँड एक्सप्रेस ओपिनियन अबाउट देम. तर आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये जे लर्निंग आउटकम आहे ते काय दिलेले आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळे डायलॉग आहे किंवा पोएम आहे, कॉमेंटरीज जे आहे, तुम्हाला क्रिकेट मॅचची कॉमेंटरीज सगळ्यांना माहिती असेल, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या खेळाच्या ज्या आहेत त्या कॉमेंटरीज, त्यानंतर जे वेगवेगळे स्पीचेस आहे, वेगवेगळ्या लोकांनी दिलेले भाषणं ज्याला आपण म्हणतो, न्यूज, डिबेट, तर हे सगळं तुम्हाला TV किंवा रेडिओवर जे आहे ऐकायचं आहे, पाहायचं आहे आणि नंतर त्याबद्दल काय करायचं आहे, जे काही तुम्ही ऐकलं त्याबद्दल तुम्हाला तुमचे एक्सप्रेशन जे आहे, ओपिनियन जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्रेस करायचे आहे. ठीक आहे, तर या ॲक्टिव्हिटीचे ऑब्जेक्टिव्स काय आहे ते आपण बघूया. ऑब्जेक्टिव्स बघा, टू हेल्प द लर्नर टू रीड द स्पीच अलाउड विथ प्रॉपर रिदम. आता जेव्हा आपण कुठलंही रीडिंग करतो तेव्हा एक लयबद्ध ते असायला हवे, तर प्रॉपर रिदम जी आहे ती तुम्हाला वाचताना घेता आली पाहिजे. नेक्स्ट बघा, रीड विथ पर्पस, म्हणजे एखादी उद्दिष्ट ठेवून आपल्याला पर्पजफुली ते रीड करायचं आहे. अंडरस्टँड की आयडियाज अँड द थॉट, त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे जे काही आपण वाचत आहोत. एक्सप्रेस ओपिनियन अबाउट द स्पीच कॉमेंटरी. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही स्पीच कॉमेंटरी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं ओपिनियन जे आहे ते व्यक्त करायचं आहे. लास्ट पॉईंट दिला आहे, डेव्हलप इंटरेस्ट इन रीडिंग, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, वाचनामध्ये गोडी जी आहे ती निर्माण करायचं आहे. तर आपण ऑब्जेक्टिव्ह काय आहे या ॲक्टिव्हिटीचे ते बघितले आहे. आता पुढला जो घटक आहे, पुढला जो पार्ट आहे आपल्या ॲक्टिव्हिटीचा तो म्हणजे इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स. मी नेहमी तुम्हाला सांगते की इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स जे आहे ते आपल्याला आपल्या वहीत लिहिण्याची गरज नाही, ही तुमच्या माहितीसाठी आहे. ठीक आहे, आता इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स बघा काय, टीचर्स रीड द टेक्स्ट अलाउड, म्हणजे जे काही टेक्स्ट आहे ते मोठ्याने लाऊड रीडिंग करतील. ऑर टीचर प्लेज ऑडिओ रेकॉर्डिंग ऑफ द स्पीच, किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे तुम्हाला सगळ्यांना आता मोबाईल किंवा कॉम्प्युटर तुम्ही हँडल करत आहात, सगळ्यांना माहिती आहे ऑडिओ रेकॉर्डिंग जी असते तर ती काय करायची आहे, प्ले करायची आहे. आज स्टुडंट टू रीड द पॅसेज लाऊडली, जो पॅराग्राफ आहे, पॅसेज आहे, विद्यार्थ्यांना लाऊडली म्हणायला वाचायला सांगायचा. आज स्टुडंट टू पॉईंट आउट इम्पॉर्टंट थॉट, आता वाचल्यानंतर त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहे किंवा थॉट आहे ते काय करायचे, पॉईंट आउट करायचे आहे. हेल्प देम टू एक्सप्रेस देअर ओपिनियन इन इंग्लिश लँग्वेज. आणि नंतर मग एवढं सगळं झाल्यानंतर पॅराग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला काय समजलं आणि त्याबद्दल तुमचं मत काय, तर हे तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे, बट इन इंग्लिश लँग्वेज, म्हणजे ते जे ओपिनियन आहे, तुमचं जे मत आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये जे आहे व्यक्त करायचं आहे. ठीक आहे, तर या होत्या इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. ओके, आता आपण पाहूया इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट इथे काय दिलेलं आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट, लिसन द स्पीच अँड कॉमेंटरी केअरफुली. ठीक आहे, जी कॉमेंटरी असते ती तुम्हाला काय करायची आहे, काळजीपूर्वक ऐकायची आहे, किंवा स्पीच असेल ते काळजीपूर्वक ऐकायचं आहे. रीड द पॅसेज अँड एक्स्ट्रॅक्ट अलाउड, पॅसेज किंवा जो एक्स्ट्रॅक्ट असतो तुम्हाला जो उतारा दिलेला आहे तो तुम्हाला जोराने वाचायचा आहे, मोठ्याने वाचायचा आहे, लाऊड रीडिंग. अंडरलाईन द इम्पॉर्टंट पॉईंट, वाचल्यानंतर त्यातले जे महत्त्वाचे पॉईंट आहे त्याला अंडरलाईन करायचं आहे. डिस्कस युअर ओपिनियन अबाउट युअर स्पीच, तर जे काही तुम्ही वाचताय स्पीच पॅराग्राफ, तर त्याबद्दल तुम्हाला काय करायचं, तुमचं ओपिनियन जे आहे ते डिस्कस करायचं आहे. सॉल्व द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू द एक्स्ट्रॅक्ट, आता एक्स्ट्रॅक्ट जो दिला आहे, उतारा दिलेला आहे, त्याच्यासंबंधी जी काय ॲक्टिव्हिटी दिली आहे ती तुम्हाला सॉल्व करायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट अँड इन्स्ट्रक्शन फॉर टीचर आपण बघितलेले आहे. आता आपला पुढला जो घटक आहे तो म्हणजे लर्निंग ॲक्टिव्हिटी, ते आपण बघूया. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय दिलेलं आहे. क्रिकेट तुमच्या सगळ्यांचा आवडता असा विषय आहे आणि क्रिकेट मॅच जी आहे त्याचीच इथे जे आहे कॉमेंट्री
दिलेली आहे ती आपण वाचूया. तर आता ही क्रिकेट मॅच जी आहे कोणाची आहे ती आपण बघूया. इंडिया वर्सेस इंग्लंड, म्हणजे इथे 2 टीम खेळणार आहे, इंडियन टीम अँड इंग्लंड. ओके, मॅच कुठली आहे तर T20 मॅच डेटेड ऑन March 21, 2007. ठीक आहे, 21 मार्च 2007ची जी T20ची मॅच आहे इंडिया आणि इंग्लंडमध्ये झालेली, तर त्याबद्दल ही काय आहे कॉमेंट्री. आता इथे बॅट्समॅन आणि बॉलर कोण आहे ते आपण जाणून घेऊया. बॅट्समॅन आहे युवराज सिंग अँड बॉलर आहे स्टुअर्ट ब्रॉड. ठीक आहे, तर आता बॅट्समॅन जो आहे तो इंडियाचा आहे आणि बॉलर जो आहे तो इंग्लंडचा आहे. आता ही जी कॉमेंट्री आहे ती कुठल्या ओव्हरची सुरू आहे तर 19 ओव्हर. ठीक आहे, तर आता आपण कॉमेंट्री जी आहे ती रीड करूया. आता ही तुम्हाला सगळ्यांना काळजीपूर्वक ऐकायचं आहे जे मी वाचत आहे किंवा एक्सप्लेन करत आहे, कारण यावर आधारित आपल्याला पुढे काय केलेलं आहे, प्रश्न दिलेले आहे आणि त्या प्रश्नाचे आपल्याला काय करायचं आहे, उत्तरसुद्धा द्यायचे आहे. ठीक आहे, बघा 18.1 ब्रॉड टू युवराज सिंग, म्हणजे ब्रॉडने जो आहे ती बॉलिंग केली. बघा 6 दॅट आउट द ग्राउंड सुपर शॉट ओव्हर काव कॉर्नर अँड इट जस्ट केप्ट गोईंग ऑन. तर पहिल्याच बॉलला जो आहे युवराज सिंग यांनी काय केलेलं आहे 6 जो आहे मारलेला आहे. नेक्स्ट बघा 8.2 ब्रॉड टू युवराज सिंग 6 नाव दॅट रिअली इज स्वीट नो मोर दॅन द डिस्पेटिव्ह फ्लिक ऑफ हिज लेग sweating a fly and the balls are dipped into the crowd beyond the background square leg. आणि इतक्या जोराने तो बॉल जो आहे तो मारलेला आहे, चेंडू जो आहे तो मारलेला आहे की तो जे बॅकग्राऊंड स्क्वेअर आहे, क्राऊड बियॉन्ड द बॅकग्राऊंड स्क्वेअर लेग, म्हणजे जी क्राऊड आहे, गर्दी आहे, त्या गर्दीमध्ये तो बॉल काय आहे गेलेला आहे. द डॉगी TV measurement says that 111 yard, but it is landed outside the ground. How do they know? They guesses that how. ठीक आहे, आणि तो जो बॉल आहे तो इतका वरपर्यंत गेलेला आहे की जवळपास 111 यार्ड वर गेला आहे असं सांगितलं जात आहे. पण इथे हे करते की कदाचित तो त्यापेक्षाही वर गेला असेल, कारण की तो काय आहे आउटसाईड द ग्राउंड, म्हणजे ग्राउंडच्या पलीकडे गेलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट बघूया 8.3 ब्रॉड टू युवराज सिंग, म्हणजे ब्रॉडने जे आहे तो बॉल टाकलेला आहे 6 ही इज हिटिंग दॅम एव्हरीवेअर ही स्टेप टू लेग अँड स्मॅशेस द बॉल ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर अँड इट कीप ऑन ट्रॅव्हलिंग. आणि अशा प्रकारे इथे असं वर्णन केलं जातं की युवराज सिंग जो आहे तो काय करत आहे, प्रत्येकच बॉल जो आहे तो हिट करत आहे, म्हणजे प्रत्येकच बॉलला ते काय करत आहे 6 मारत आहे. आणि हे जे आहे ट्रॅव्हलिंग जो आहे, म्हणजे बॉलचं जे ट्रॅव्हलिंग आहे, बॉल सतत वर जात आहे, तर हा कंटिन्यू चालूच आहे. द फायर वर्क स्टार्ट ऑन द टॉप ऑफ द स्कोअर बोर्ड. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही सगळेजण मॅच पाहता, जेव्हा आपलं जो असं 4 किंवा 6 रन जो असतं चौका किंवा छक्का आपण त्याला म्हणतो, त्यानंतर काय होतं स्कोअरबोर्डवर सुद्धा फटाक्यासारखं एक जे पिक्चर असतं ते दिसतं. तर इथे असं सांगत आहे की फायरवर्क स्टार्ट ऑन द टॉप ऑफ द स्कोअर बोर्ड अँड दे हॅव बीन गोईंग ऑफ इन द मिडल ऑफ सम टाईम. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की युवराज सिंग यांचे जे आहे रन काढणं चालू आहे. नेक्स्ट बघा 18.4 ब्रॉड टू युवराज सिंग 6 शिवमी टिम्बर्स. ठीक आहे, ब्रॉड गोज राउंड द विकेट बॉल्स अँड द fill the wide full toss and the युवराज स्ट्रीट इट ओव्हर बॅकग्राऊंड पॉईंट अँड इट क्लिअर्स द रोप अगेन. ठीक आहे, आता इट क्लिअर्स द रोप अगेन म्हणजे वारंवार जे आहे युवराज सिंग जे आहे चांगल्या प्रकारे रन घेत आहे, सिक्सर वगैरे मारत आहे. नेक्स्ट बघा 18.5 ब्रॉड टू युवराज सिंग 6 डाऊन ऑन वन नी अँड द led up over the mid wicket. That one was longer and it went into the night sky and dropped with the third in the jubilant crowd. England have a team meeting. ठीक आहे, तुम्हाला बरेचदा माहिती आहे की जर समोरच्या टीमचे जे आहेत जर प्लेयर खूप चांगले खेळत असेल तर लगेच अपोजिट जी वर्सेस टीम असते त्यांची मीटिंग असते. आणि अशा प्रकारे परत युवराज सिंग यांनी सिक्सर जो आहे तो मारलेला आहे. जुबिलियंट क्राऊड म्हणजे जी क्राऊड जमलेली आहे आनंदी अशी, त्या क्राऊडमध्ये परत एकदा बॉल गेला आणि इंग्लंड हॅव अ टीम मीटिंग, आणि इंग्लंडची जे आहे ती टीम एकत्र जमलेली आहे, काहीतरी त्यांना मीटिंग मीन्स काहीतरी त्यांना डिस्कशन करायचं. ओके, नाऊ सी द नेक्स्ट वन ब्रॉड लुक क्विझल अँड मिझरेबल. आता बरेचदा तुम्ही बघितलं आहे की ब्रॉड हा आता बॉलिंग करत आहे आणि त्याच्या प्रत्येकच म्हणजे बॉलिंग करत आहे आणि त्याच्या प्रत्येक बॉलवर जो आहे युवराज चांगले रन घेत आहे, तर थोडंसं तो काय आहे डिस्टर्ब किंवा आपण मिझरेबल म्हणू शकतो आहे. कॅन युवराज डू ब्रॉड लुक लाईक अ मॅन हू नोज ही इज अबाउट टू बी मोल्ड अगेन. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला स्पष्ट दिसून पडतं की टेन्शन जे आपण म्हणतो
तर ते पुढल्या टीमला आलेलं आहे. नेक्स्ट बघा 18.6 ब्रॉड टू युवराज सिंग 6 अँड ही हॅज युवराज लीन बॅक अँड द स्मॅक ओव्हर द वाईट मिड ऑन अँड इट वॉज मॅक्झिमम फ्रॉम द मोमेंट इट लेफ्ट दॅट बॅट अँड द क्राऊड वॉज रोरिंग ॲज इट फ्ल्यू. ठीक आहे. आणि अशा प्रकारे सतत जो चांगले रन काढत आहे आणि त्याच्यामुळे क्राऊड असं वाटत आहे की तुम्हाला बरेचदा दिसत असेल, तुम्ही मॅच बघता तर चांगले जर रन असले तर क्राऊड खूप जास्त एन्जॉयबल किंवा हॅपी दिसते आणि असं वाटत आहे की द क्राऊड वॉज रोरिंग ॲज इट फ्लू, म्हणजे जसं काही क्राऊड जे आहे ते उडत आहे आणि सॉरी बॉल जो आहे तो सतत उडत आहे आणि त्यामुळे क्राऊड जे आहे ते अतिशय आनंदी आहे. तर अशा प्रकारे आपण इथे कॉमेंट्री जी आहे कॉमेंट्री जी आपण बघितलेली आहे. आता यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, तर मी क्वेश्चन जे आहे रीड करते आणि सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला त्याचे उत्तरंसुद्धा दिले ते आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे नेम टू प्लेयर्स. तर युवराज सिंग आणि जे स्टुअर्ट ब्रॉड आहे ते आपल्याला नाव इथे लिहिता येईल. युवराज हिट 6 ऑन द फर्स्ट बॉल ऑफ, कोणाच्या बॉलवर त्यांनी 6 जो आहे तो हिट केला. द लॉंगेस्ट 6 बाय युवराज इज ब्लँक मीटर, म्हणजे किती मीटरचा जो आहे 6 किती तो बॉल जो आहे 6 मारल्यानंतर किती उंचीवर गेला. डिस्क्राईब द हिट बाय द युवराज युवराज सिंग. तर युवराज सिंग जो बॉल मारत आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही डिस्क्राईब करा. एक्सप्रेस युअर जॉय वेन यू हिट द सिक्स अँड हाऊ यू विल डिस्क्राईब युवराज प्लेइंग. तर युवराजचं प्लेइंग तुम्ही कशाप्रकारे डिस्क्राईब करा. तर अशा प्रकारे ते आपल्याला 6 प्रश्न दिलेली आहे आणि पुढील जी आपली ॲक्टिव्हिटी आहे सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये याची उत्तरंसुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. टीचर प्लेस द कॉमेंटरी ऑन मोबाईल अँड रीड. स्टुडंट लिसन अँड रीड द कॉमेंटरी अँड आन्सर द क्वेश्चन. आता तुम्ही ही जी कॉमेंट्री आहे अज्युम करा की मी टीचर आहे, मी ही कॉमेंट्री जी आहे तुम्हाला ऐकवली आहे आणि आता तुम्हाला उत्तरं द्यायची आहे. ओके. आपला पहिला प्रश्न होता की नेम टू प्लेयर. तर इथे थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे बघा. युवराज सिंग इज अ प्लेयर फ्रॉम ब्लँक कंट्री अँड स्टुअर्ट ब्रॉड फ्रॉम द ब्लँक कंट्री. तर आता इथे उत्तरादाखल आपल्याला काय लिहावं, युवराज सिंग इज अ प्लेयर फॉर इंडिया अँड स्टुअर्ट ब्रॉड फ्रॉम द इंग्लंड. तर हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर राहील. आता सेकंड जो क्वेश्चन आहे तो आपल्याला इथे विचारला होता की युवराज हिट 6 ऑन द फर्स्ट बॉल ऑफ. आता कोणाच्या बॉलवर त्याने 6 जो आहे तो मारला, तर त्याचं सेकंडचं आन्सर जे आहे आपलं राहणार आहे स्टुअर्ट ब्रॉड. ठीक आहे. आता थर्डचा आन्सर इथे बरोबर दिलेला आहे बघा. थर्ड प्रश्न होता आपला द लॉंगेस्ट 6 हिट बाय युवराज इज ब्लँक मीटर. तर इथे आपण 3 मीटर असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा. डिस्क्राईब द हिट बाय द युवराज सिंग. आता युवराज 6 इज द बिगेस्ट ह्यू 6 इट इज इन द ऑर्बिट व्हेरी नाईस. तर अशा प्रकारे आपण चौथ्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहिलेलं आहे की त्यांनी 6 जो मारलं तर त्याचं कसं डिस्क्रिप्शन देऊ आपण. नेक्स्ट बघा. एक्सप्रेस युअर जॉय वेन यू हिट द 6. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या वेळेस खेळला असाल आणि तुम्ही जर 6 मारला तर तुमचा आनंद एक्सप्रेस करा. तर इथे 5th आन्सर दिला आहे आय फील व्हेरी हॅपी अँड आय एन्जॉय इट. म्हणजे मला खूप आनंद होईल आणि मी खूप ते एन्जॉयसुद्धा करेल. लास्ट आहे हाऊ यू विल डिस्क्राईब द युवराज प्ले. युवराजचा जो खेळ आहे, युवराजची जी खेळी आहे ती तुम्ही कशा प्रकारे डिस्क्राईब कराल. युवराज प्ले इज मॅग्निफिकंट हिस्टॉरिकल हिट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे 6 प्रश्न या कॉमेंटरीवर विचारले होते त्याचे आपण सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये आन्सर बघितले. हे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. आता आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिली आहे ते बघूया. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. ओके. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये बघा. आज द लर्नर टू रीड द पॅसेज, म्हणजे पॅसेज वाचायला सांगायचं आहे. आज देम टू स्पॉट इम्पॉर्टंट थॉट्स, त्यामधील जे महत्त्वाचे मुद्दे आहे महत्त्वाचे विचार आहेत ते आपल्याला काय करायचे आहे, स्पॉट मीन्स अंडरलाईन किंवा तुम्ही हायलाईट करून ठेवू शकता. इनकरेज देम टू एक्सप्रेस देअर व्ह्यूज अबाउट द टॉपिक, म्हणजे त्या टॉपिकविषयी तुम्हाला काय करायचे, स्वतःचे जे व्ह्यूज आहे, स्वतःचे ओपिनियन आहे ते एक्सप्रेस करायला, इनकरेज करायचे आहे. मेक रीडिंग मोर इंटरेस्टिंग बाय कंडक्टिंग. इथे कॉम्पिटिशन पाहिजे होतं, स्पेलिंग थोडेसे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. तर कंडक्टिंग कॉम्पिटिशन, तर वेगवेगळे कॉम्पिटिशन कंडक्ट करून आपण काय करू शकतो, यामधील रीडिंगमधील इंटरेस्ट जो आहे तो आपण इन्क्रीज करू शकतो. आता गेल्या काही ॲक्टिव्हिटीमध्ये, प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न दिलेला नसतो. याही ॲक्टिव्हिटीमध्ये इथे कुठल्याही प्रकारचा प्रश्न दिलेला नाही, त्यामुळे आपल्याला उत्तरही लिहायचे नाही. तर इथे फक्त तुम्हाला काही गाईडलाईन किंवा आपण सजेशन म्हणू शकतो या ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड तुम्हाला दिलेले आहे. आता आपली नेक्स्ट जी ॲक्टिव्हिटी आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, त्यामध्ये काय दिलं आहे बघूया. रीड अनादर स्पीच ऑर पॅसेज अबाउट चिल्ड्रन डे. तर आता इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे आपण, किंवा प्रश्न म्हणू शकतो की तुम्हाला काय करायचं आहे की अनादर स्पीच ऑर पॅसेज अबाउट द चिल्ड्रन डे. चिल्ड्रन डे जो आहे
सगळ्यांनाच माहिती आहे बालदिवस ज्याला आपण म्हणतो 14 नोव्हेंबरला आपण सेलिब्रेट करतो. तर त्या दिवसाविषयीचा पॅराग्राफ किंवा स्पीच तुम्हाला काय करायचं आहे, वाचायचं आहे. आणि काय करायचं आहे, पॅरलर ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे, रीड द पॅसेज ॲट होम अँड रीड द एक्स्ट्रॅक्ट स्टोरी बुक. ठीक आहे. तर आता इथे आपण आपल्याला असं क्लिअर असा कुठलाही प्रश्न दिलेला नाही आहे. इथे आपल्याला फक्त सांगितलं आहे की चिल्ड्रन्स डेबद्दलचा एक पॅसेज वाचा. आणि इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिलं आहे बघा, आस्क सम कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन बेस्ड ऑन द पॅसेज, prepare simple activity like complete the sentence for evaluation and ask them to personal opinion about the passage. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला एक घटक दिलेला आहे किंवा एक विषय दिलेला आहे प्रश्नासाठी आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारायला हवे तर इथे दिला आहे. तर आपण एकंदरीत एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आणि इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी म्हणून आपण एक प्रश्न जो आहे तो तयार करू शकतो किंवा इथे लिहू शकतो. तो म्हणजे चिल्ड्रन डेचा जो पॅराग्राफ आहे तो आपण रीड करायचा आणि त्यावर आधारित जे आहे क्वेश्चन आणि आन्सर आपण लिहायचे. तर एकंदरीत आपण कॉम्बिनेशन ऑफ एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी अँड इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी म्हणून मी तुम्हाला एक जे आहे एक्झाम्पल देते, ज्यामध्ये आपण चिल्ड्रन्स डेवर आधारित पॅराग्राफ बघूया, त्यावर आधारित प्रश्न बघूया आणि त्याची उत्तरंसुद्धा बघूया. चला तर मग उत्तराकडे वळूया. तर इथे चिल्ड्रन्स डेवर आधारित मी एक तुमच्यासाठी पॅराग्राफ जो आहे तो घेतलेला आहे. बघा, चिल्ड्रन्स डे सेलिब्रेटेड ऑन नोव्हेंबर 14 इज रिकॉग्नाइज्ड अक्रॉस इंडिया. सगळ्यात पहिले आपण एक छोटे छोटे जे भाग आहे ओळींचे त्याचं मिनिंग तुम्हाला सांगते मी. चिल्ड्रन्स डे सेलिब्रेटेड ऑन नोव्हेंबर 14 म्हणजे 14 नोव्हेंबरला आपण काय करतो, चिल्ड्रन डे किंवा ज्याला आपण बालदिवस म्हणतो तो आपण सेलिब्रेट करतो. इज रिकॉग्नाइज्ड अक्रॉस इंडिया इन टू इन्क्रीज द अवेअरनेस ऑफ द राईट, केअर अँड एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन. ठीक आहे. आता या दिवसाचं आपलं महत्त्व काय आहे, आपण का सेलिब्रेट करतो, तर पूर्ण इंडियामध्ये या दिवशी जे आहे अवेअरनेस ऑफ द राईट, केअर अँड एज्युकेशन. ठीक आहे. म्हणजे अधिकार, त्यांची काळजी आणि मुलांचं शिक्षण, अधिकार, काळजी आणि शिक्षण कोणाचं, तर चिल्ड्रनचं, याबाबत अवेअरनेस जे आहे ते वाढवण्यासाठी चा हा एक दिवस म्हणून आपण काय करतो, हा दिवस ओळखला जातो. नेक्स्ट बघा, इंडियाज फर्स्ट प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू. आता भारताचे पहिले जे आहे प्राईम मिनिस्टर मीन्स प्रधानमंत्री कोण होते, तर जवाहरलाल नेहरू. फॉन्डली नोन ॲज चाचा नेहरू, ज्यांना आपण चाचा नेहरू या नावाने सुद्धा ओळखतो. अमंग चिल्ड्रन ही ॲडव्होकेट फॉर चिल्ड्रन टू हॅव फुलफिल एज्युकेशन. ठीक आहे. तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की जे चाचा नेहरू होते ते मुलांचे अतिशय प्रिय होते किंवा त्यांना मुले अतिशय प्रिय होती. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, मुलांचे जे चिल्ड्रनचे जे एज्युकेशन आहे ते फुलफिल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. नेक्स्ट बघा, नेहरू कन्सिडर चिल्ड्रन ॲज द रिअल स्ट्रेंथ ऑफ नेशन अँड फाउंडेशन ऑफ सोसायटी. आता नेहरू कन्सिडर म्हणजे त्यांच्या मते जे मुलं जे होते ते काय आहे, द रिअल स्ट्रेंथ ऑफ द नेशन म्हणजे राष्ट्राची खरी जी शक्ती आहे ते कोण आहे, मुलं आहे. अँड फाउंडेशन ऑफ द सोसायटी आणि समाजाचा पायासुद्धा कोण आहे, तर मुलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, द नेशन युजली सेलिब्रेट्स चिल्ड्रन डे विथ एज्युकेशनल अँड द मोटिवेशनल प्रोग्राम हेल्ड अक्रॉस इंडिया बाय अँड फॉर चिल्ड्रन. ठीक आहे. तर नेशन युजली सेलिब्रेट्स चिल्ड्रन डे म्हणजे पूर्ण जे राष्ट्र आहे आपला पूर्ण भारत देश चिल्ड्रन डे सेलिब्रेट करतो विथ एज्युकेशनल अँड मोटिवेशनल प्रोग्राम. त्याच्यामध्ये शैक्षणिक आणि आपण मोटिवेशनल जे प्रोग्राम म्हणू शकतो, इन्स्पिरेटिव्ह प्रोग्राम साजरे करून आपण चिल्ड्रन डे काय करतो, सेलिब्रेट करतो. हेल्ड अक्रॉस इंडिया म्हणजे पूर्ण भारतभर हा सेलिब्रेट केला जातो. बाय अँड फॉर चिल्ड्रन, बाय म्हणजे मुलांद्वारेच हा सेलिब्रेट केला जातो आणि मुलांसाठीच हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे एक जो पॅराग्राफ होता तो पाहिलेला आहे अबाउट चिल्ड्रन डे. ठीक आहे. तर आता यावर आधारित काही प्रश्न आणि त्याचे उत्तरंसुद्धा आपण बघूया. तर या पॅराग्राफवर आधारित मी काही प्रश्न इथे जे आहे ते घेतलेले आहेत ते आपण पहिले बघूया. चिल्ड्रन्स डे सेलिब्रेटेड ऑन, तर आपल्याला इथे हे जे सेंटेन्सेस आहे कंप्लीट करायचे आहे. इंडियाज फर्स्ट प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू इज नोन ॲज, नेहरू कन्सिडर चिल्ड्रन ॲज. अँड द लास्ट क्वेश्चन इज राईट फ्यू लाईन्स अबाउट चिल्ड्रन डे म्हणजे चिल्ड्रन डेबद्दल काही ओळी लिहा. तर हे आहेत आपले प्रश्न. आता आपण याची उत्तरेसुद्धा जाणून घेऊया. तर बघा, आपला पहिला प्रश्न होता ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेला की चिल्ड्रन डे सेलिब्रेटेड ऑन, तर याचा आन्सर आहे नोव्हेंबर 14. सगळ्यांना हे उत्तर आपल्याला पॅराग्राफमध्ये मिळून जातात. इंडियाज फर्स्ट प्राईम मिनिस्टर कोण होते, तर जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू इज नोन ॲज चाचा नेहरू, त्यांना आपण चाचा नेहरू म्हणून ओळखतो. नेक्स्ट बघा, नेहरू कन्सिडर चिल्ड्रन ॲज म्हणजे नेहरूंच्या मध्ये मुलं कोण आहेत,
तर द रिअल स्ट्रेंथ ऑफ नेशन अँड फाउंडेशन ऑफ सोसायटी, म्हणजे राष्ट्राची खरी शक्ती किंवा आपण म्हणू शकतो की समाजाचा पाया म्हणजे कोण? मुलं. आता आपला लास्ट क्वेश्चन होता बघा, राईट फ्यू लाईन्स अबाउट द चिल्ड्रन्स डे, म्हणजे चिल्ड्रन्स डेबद्दल काही ओळी लिहा. सॉरी इथे ॲपोस्ट्रोफी एस पाहिजे, चिल्ड्रन्स डे पाहिजे. चिल्ड्रन्स डे सेलिब्रेटेड ऑन November 14. द डे इज ऑल्सो हेल्ड ॲज अ ट्रिब्यूट टू इंडियाज फर्स्ट प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू, फॉन्डली नोन ॲज चाचा नेहरू. ठीक आहे, तर एक आपण ट्रिब्यूट म्हणून जे भारताचे पहिले प्रधानमंत्री होते जवाहरलाल नेहरू, यांना ट्रिब्यूट म्हणून सुद्धा हा दिवस आपण सेलिब्रेट करतो, ज्यांना आपण चाचा नेहरू या नावाने ओळखतो. तर इथे मी थोडक्यात जे आहे स्वीट अँड शॉर्ट इथे प्रश्न आणि त्याचे उत्तरं दिलेली आहे. तर जसं आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला चिल्ड्रन्स डेवर आधारित पॅरेग्राफ रीड करायचा आहे, आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं होतं की आपण जो काही पॅरेग्राफ असतो त्यावर आधारित आपल्याला प्रश्नोत्तरं जी आहे ती द्यायची आहे. तर आपली ही जी ॲक्टिव्हिटी आहे इथे पूर्ण झाली आहे. आता आपण पाहूया की आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये नेक्स्ट पार्ट काय दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आणि इव्हॅल्युशन ॲक्टिव्हिटीचं कॉम्बिनेशन म्हणून एक आपण प्रश्नोत्तर बघितलेले आहे. त्यानंतर वळूया आपला पुढील भाग, तो म्हणजे दीक्षा व्हिडिओ. तर इथे दीक्षा व्हिडिओ कंटेंटमध्ये कुठलाही आपल्याला QR कोड जो आहे तो शेअर केलेला नाही आहे. तर आपण बघूया माय टेक अवे किंवा टुडे आय लर्न. आय कुड रीड द पॅसेज विथ प्रॉपर रिदम. आय कुड अंडरस्टँड द की आयडियाज ऑफ द पॅसेज, म्हणजे पॅसेजमध्ये काय दिलं आहे ते मी समजू शकते. आय कुड एक्सप्रेस माय ओपिनियन इन इंग्लिश लँग्वेज, म्हणजे माझे जे मत आहे, माझे जे ओपिनियन आहे ते मी इंग्लिश भाषेमध्ये काय करू शकते? एक्सप्रेस करू शकते. तर अशा प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी नंबर 39 जी आहे ती इथे पूर्ण झालेली आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीसोबत. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.